राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात हिंदीच्या भाषेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यात स्वतंत्र बैठक। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पेटला। पुणे स्थानकाला थोरले बाजीरावांचं नाव द्यावं, मेधा कुलकर्णी यांची मागणी, तर संभाजी ब्रिगेड आणि अंकुश काकडेंकडून महात्मा फुलेंचं नाव देण्याची मागणी। आजपासून राज्यात ई कॅबिनेटला सुरुवात। सर्व मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये 50 आयपॅडचं वाटप। वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा लेट मार्क, तर यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यास धोकादायक। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये बाब समोर। शिक्षण मंत्री दादा भुसे कारवाई करणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत 5 महिन्यात 8% वाढ, तर काही बूथवर 20 ते 50% वाढ। राहुल गांधींचा आरोप। हिंदी भाषेसंदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरे यांची भेट। भेटीसाठी दादा भुसेंनी वेळ मागितली, सूत्रांची माहिती। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग। माळेगाव, सांगवी, पंढरे गटात पॅनल टू पॅनल मतदान न झाल्याचं सबब। सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली। आषाढी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट नंतर अबू आझमींचा माफीनामा। माझं वक्तव्य विकृत आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीनं सादर केलं गेलं, अबू आझमींची पोस्ट। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला। बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ। नुसत्या बैठका घेऊन सरकारकडून मराठीची अवहेलना, संजय राऊतांचा आरोप। हिंदी सक्तीवर अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले गप्प का, राऊतांचा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।